ठाण्याच्या महापालिकेच्या निवडणुकीतल्या लढाईनंतर आता महापौर पदाची लढाई ही तिरंगी होणार आहे। ठाण्याच्या महापौर पदासाठी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदेंनी अर्ज भरलाय, तर भाजपकडून आशा शेर बहादूर सिंह यांनीही अर्ज भरला। तिकडे 34 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असणारी राष्ट्रवादी काँग्रेसही महापौर पदाच्या शर्यतीत उतरली आहे। राष्ट्रवादीच्या अश्विन राऊत यांनीही अर्ज भरलाय। विशेष म्हणजे सूरज परमार आत्महत्या प्रकरणी आरोपी असणाऱ्या विक्रांत चव्हाण यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय। खरं तर शिवसेनेकडे ठाणे महापालिकेत पूर्ण बहुमत आहे। एकूण 131 जागांपैकी 67 जागा शिवसेनेकडे आहेत, तर भाजपचे फक्त 23 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 34 आणि काँग्रेसचे तर फक्त 3 नगरसेवक आहेत। शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार मीनाक्षीताई शिंदे यांचा फॉर्म भरला आणि उपमहापौर पदासाठी रमाकांत मडवी यांचा फॉर्म भरलेला आहे। येत्या 6 तारखेला शिवसेनेचा या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी होईल याची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। ठाणेकरांना मी मनापासून धन्यवाद देतो। हा विजय ठाणेकरांचा आहे। सेनेला जर 2.25 लाख मतं पडली असतील तर भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 1,84,000 मतं या ठाणे शहरात नागरिकांनी दिली आहेत। त्यामुळे उमेदवार कमी जास्त झाले म्हणून लोकांच्या दिलेल्या मताचा अनादर आम्ही करू शकत नाही। आम्हाला स्वतंत्र जावं, आपल्या विचाराने पुढे जावं, महानगरपालिका पारदर्शी पद्धतीने अतिशय रोखठोक पद्धतीने चालवावी, हे जर नागरिकांनी आम्हाला आदेश दिलेला आहे तर तो आदेशाचं आम्ही पालन करणं हे आम्हाला आमच्या पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे। चमत्कार होतात राजकारणामध्ये, केवळ संख्याबळावर आपण जाऊ नका। 6 तारखेला सभागृहामध्ये आपल्याला वेगळं चित्र निश्चित दिसेल। राष्ट्रवादीचा महापौर आणि उपमहापौर या निवडणुकीमध्ये विजयी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आम्ही सर्वजण करू। नाही, आम्हाला वाटलं उपमहापौर पदाचा फॉर्म भरावा म्हणून आम्ही भरला। काय आकड्यांचं गणित कसं जुळून येईल ते तुम्हाला 6 मार्चला समजेल। तुमच्यावर आघाडी झालेली राष्ट्रवादीची कोणी नाही आहे ते फॉर्म भरताना? नाही, आमची आघाडी झालेली नाही। काही ठिकाणी झालेली ठाण्यामध्ये असू दे, आमची नाही झालेली। आम्हाला अजून पक्षाध्यक्षांचा आदेश आलेला नाही। 6 मार्चला उपमहापौर व्हाल तुम्ही? 100%। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।